सुप्रभात रसिक श्रोते हो, सुप्रभात. काही माणसं आयुष्यात येतात आणि जात नाही. दूर गेली तरी मनाच्या अगदी जवळ राहतात. सुप्रभात चिंतन या संदेश सदरात आपले मनपूर्वक स्वागत आहे. आजचं चिंतन, मनाला सापडलेला आपलेपणा. श्रोते हो, प्रेम नेहमी बोलून व्यक्त होत नाही. कधी एखादी शांत नजर पुरते, एखादं समजून घेणं पुरेसं असतं आणि न बोलताही मनाला मनाची ओळख पटते. आयुष्याच्या वाटेवर अचानक भेटलेली एखादी व्यक्ती आपल्या हसण्यात आपला आनंद शोधते आणि आपल्या शांततेत आपलं दुःख ओळखते. तेव्हा कळतं, नाती केवळ रक्ताने जोडली जात नाहीत, काही नाती मनाने जन्माला येतात. मित्र हो, जगाला या नात्याची किंमत कदाचित कळणार नाही, पण ज्याने ते मनापासून जगलं आहे त्याला त्याची ऊब कळते. म्हणूनच आपल्या आयुष्यात ज्यांनी आपल्याला मनापासून जपलं आहे त्यांना कधीही गृहीत धरू नका. कधीतरी फक्त एवढंच सांगा, तू आहेस हेच माझ्यासाठी खूप आहे. कदाचित हे 4 शब्द कुणाच्या मनात वर्षानुवर्ष जपले जातील. कारण माणसाला नेहमी मोठ्या गोष्टींची गरज नसते. कधी आपलं म्हणणारं एक मन पुरतं. म्हणूनच ज्यांच्या सहवासाने मनाला ऊब मिळते त्यांच्या मनातही आपल्यामुळे एक सुंदर आठवण उमलू द्या. कारण काही भावना मनात ठेवण्यापेक्षा त्या योग्य वेळी व्यक्त झालेल्या अधिक सुंदर असतात. कारण मनाला मिळालेला निखळ आपलेपणा हीच जीवनाची सर्वात सुंदर सुप्रभात. श्रोते हो, कुणाच्या आयुष्यात आपणही अशीच एक ऊब बनूया, ज्याची आठवण आली की मन हळूच म्हणेल, हो, कोणीतरी आपलं होतं. हे होतं आजचं सुप्रभात चिंतन संदेश सदर. भावनांना शब्द आणि शब्दांना स्वर. संतोष केसकर.